श्री प्रसाद कुलकर्णी यांचे स्वागत. तर आपण सगळ्यांना आपले सगळ्यांचे स्वागत करूया. तुमच्यासह आपल्या बघणाऱ्या सगळ्या लोकांचे आपण स्वागत करूया. आपण दोघे मिळून आपण आपल्या सगळ्या रसिकांचं स्वागत करूया. सगळेच आपले आहेत. वसुधैव कुटुंबकम हे विश्वाची माझे घर, इन्क्लुडिंग लडाख. हो. छान. आपला आजचा कार्यक्रम तसा अनौपचारिक कार्यक्रम आहे, कुठल्याही प्रकारचा. त्यामुळे आपण गप्पा मारणार आहोत आणि आपण आपल्या आवडत्या विषयावर, आपल्या सिंधुदुर्ग या विषयावर आपण गप्पा मारणार आहोत. त्याआधी मी प्रसाद कुलकर्णी आजचे आपले पाहुणे यांची मी ओळख, पाहुणे म्हणणार नाही मी, कारण आमचंच आहे हे सगळं, त्यामुळे तरी सुद्धा ओळख करून देणं हे तेवढंच महत्वाचं आहे. प्रसाद कुलकर्णी सगळ्यांनाच माहित असलेले कवी, गीतकार, आजच्या नव्या पिढीचे अष्टपैलू कवी, आजच्या काळात अभावानेच आढळणारी लय, छंद आणि नाद मधुरता ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये. भक्ती, प्रीती, निसर्ग आणि मानवी आयुष्यातील नातेसंबंध हे त्यांच्या कवितांचे मुख्य विषय आहेत. प्रसाद कुलकर्णी हे ठळकपणे लक्षात राहतात ते प्रेम कवी म्हणूनच. तरीही छंद, मुक्तछंद, अभंग, भावगीत, भक्तिगीत, लावणी, चित्रपटगीत इत्यादी कवितांच्या विविध प्रकार आणि विपुल लेखन त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. प्रसाद कुलकर्णी यांचं मराठी भाषेला प्रमुख योगदान म्हणजे यांची मराठी शुभेच्छा पत्रे. मला वाटतं आमच्या काळामध्ये साधारण 95 ते 98च्या काळामध्ये मराठी शुभेच्छा पत्र हा प्रकार नव्हता. आम्हाला जेव्हा कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही ते इंग्लिश मधून द्यायचा प्रयत्न करायचो आणि ते खूप शोधाशोध करून ते करावं लागायचं. पण ज्या वेळेला प्रसाद कुलकर्णींची शुभेच्छा पत्र बाजारात आली त्याच्यानंतर मात्र आमच्यासाठी सगळ्यांसाठी तो खूप सोपा झाला सगळा प्रकार, आणि आम्ही अक्षरशः तुटून पडायचो त्या शुभेच्छा पत्रांवर. आणि आजही ती माझ्या संग्रहात, आजही मला दिलेली जी आहेत लोकांनी, ती आजही माझ्या संग्रहात आहेत. त्यामुळे खूप तो त्या काळामध्ये तुम्ही खरं तो गाजवलाय काळ, शुभेच्छा पत्रांचा काळ. आणि त्या काळात तुम्हाला ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी शुभेच्छांचा सौदागर अशी उपाधी सुद्धा दिली होती. खूप मोठ्या माणसाकडून तुम्हाला ही उपाधी मिळाली होती. आणि 2016 मध्ये काळाची गरज ओळखून, नवीन पिढीची गरज ओळखून तुम्ही प्रासादिक हे ऍप स्वरूपात आणलं आणि ते सगळ्या तरुण पिढीला उपलब्ध करून दिलं आणि आताही ते लोक वापरतात. याच्या व्यतिरिक्त प्रसाद कुलकर्णी यांनी अनेक टीव्ही मालिका, चित्रपट, याच्यासाठी गीतलेखन केलं आहे. मिलिंद इंगळे यांची सांज गारवा ही सुप्रसिद्ध जी कॅसेट त्या काळी होती, ती सर्वाधिक लोकप्रिय ध्वनिफीत आपण त्याला म्हणू, ती त्याची कविता सगळ्या प्रसाद कुलकर्णी यांच्या होत्या. सुप्रसिद्ध गायक शान यांनी पहिलं मराठी गाणं जे गायलं ते प्रसाद कुलकर्णी यांनी लिहिलं होतं. त्या व्यतिरिक्त त्यांची गाणी आजवर यशवंत देव, उषाताई मंगेशकर, सुरेश वाडकर, श्रीधर फडके, साधना सरगम, श्रेया घोषाल, कुणाल गांजेवाला, वैशाली सामंत, अभिजित सावंत, अवधूत गुप्ते, कौशल इनामदार आदी नामवंत गायकांनी गायलेली आहेत. आनंद यात्रा हा त्यांचा कार्यक्रम, हा खूप खास कार्यक्रम आहे. आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीने बघण्याचा हा कार्यक्रम, आणि त्याला खूप प्रचंड प्रतिसाद लोकांकडून मिळालाय. आतापर्यंत त्यांनी अनेक कार्यक्रम, 800च्या आसपास कार्यक्रम झाले आहेत, 700 देशात आणि परदेशात सुद्धा. आणि लेखक म्हणून आतापर्यंत 8 पुस्तकं प्रकाशित झाले आहेत. तर असं अनेक वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर आमच्या येता. असे चतुरस्त्र व्यक्तिमत्ता आज आपल्या सोबत असणार आहे. आणि आमच्या दोघांचा कॉमन वीक पॉइंट म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा, आणि त्यामुळेच आज आम्ही एकत्र आलो आहोत. आणि आज आपल्या ह्या गप्पांचा अनौपचारिक कार्यक्रम आम्ही करणार आहोत. आणि ह्या सगळ्या गप्पांचा तुम्ही आस्वाद सगळी मंडळी घ्याल अशी अपेक्षा. आणि आपण छान हा तासभराचा कार्यक्रम आपण खूप छान रंगवूया आपण. तर ओव्हर टू प्रसाद. आपण आता या पुढील सगळं काम तुम्हालाच करायचं आहे. हो, आत्मारामने स्वागत केलेलंच आहे. माझ्याकडून आपल्या जे सगळे जॉईन झाले त्या सगळ्यांचं स्वागत. आणि आत्मारामने माझी तर ओळख करून दिलीच, पण या सिंधुदुर्ग पुत्राची ओळख
ज्यांना माहिती नाही त्यांना मला करून दिली पाहिजे, ते अशासाठी की कस्टम मधली सुखासीन नोकरी सोडून ह्या सद्गृहस्थाने पर्यटनाचं वेळ डोक्यात घेतलं आणि लडाखची पहिली, त्यांचं जे पहिलं पुस्तक आहे, मला वाटतं आत्माराम नाव पटकन एकदम क्लिक होत लडाख प्रवास अजून सुरू आहे. हा, ते पुस्तक प्रत्येकाने वाचलंच पाहिजे की 7 दिवस हा माणूस अन्न पाण्याशिवाय कसा राहिला आणि तिथे त्याच्यावरती 17 दिवस अडकून पडलो होतो आणि 7 दिवस 6 दिवस विदाउट. आणि त्यानंतर हा लडाखच्या प्रेमात पडला आणि लडाखला त्याला गव्हर्नरचा मान आहे, म्हणजे तिथल्या सरकारी कार्यक्रमात त्याच्यासाठी एक खुर्ची कायमस्वरूपी राखून ठेवलेली असते. लडाख हा खरं म्हणजे एक निसर्गरम्य असा प्रदेश आहे आणि तो एवढे दिवस दुर्लक्षित होता. तर आत्माराम परब यांचं काम असं की त्यांनी त्याला भारताच्या पर्यटन नकाशावरती आणला आणि आमच्या दोघांच्यात कॉमन आहे की आम्ही दोघे सिंधुदुर्गचे सुपुत्र आहोत आणि एक बॉन्डिंग असतं त्याच्यामुळे. आणि लडाखचं सौंदर्य जसं आहे तसंच आमच्या सिंधुदुर्गाचं सौंदर्य आहे. परमेश्वर एक दिवस भल्या पहाटे झोपेतून उठला आणि उठल्या उठल्या त्याने काही माणकं अशी पृथ्वीवर, हिरे माणकांचा आपला खजिना उघडला आणि त्याचं मूड आलं, ती काही माणकं अशी पृथ्वीवर भिरकावली आणि ती जिथे जिथे पडली तिथे ब्युटी स्पॉट निर्माण झाले. एक ब्युटी स्पॉट निर्माण झाला धामापूरचं तळं, एक निर्माण झाला नापण्याचा धबधबा, एक निर्माण झाला तारकर्लीचं स्कुबा ड्रायव्हिंग. असे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात माणकं आणि हिऱ्यांचे खच आहेत, पाचू आहेत. आता ह्या दिवसात तर जा तर पाचूचे शालूच्या शालू असे अंथरलेले दिसतील. तर हे आमच्या दोघांचे कॉमन वेळ आहे की निसर्ग. इथनं वेळ मिळाला की आम्हाला निसर्गात जायला आवडतं. तर हे वेळ हा आमचा कॉमन पॉइंट आहे. शहाण्या माणसांच्या नजरेने हा शब्दशः सिली पॉइंट आहे. शहाणी माणसं पैशाच्या मागे लागतात, करिअरच्या मागे लागतात. मी सुद्धा आयुष्यात करिअरचा मी मेरिट लिस्ट मध्ये आलो होतो आणि मी करिअरचा कधी विचार केला नाही. हे आपल्याला जे आवडेल, आतला आवाज जिथे साथ देईल तिथे काहीतरी करत जायचं. तर आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती बोलणार आहोत आणि एका सिंधुदुर्ग गीताने आपलं स्वागत करतो. सिंधुदुर्ग म्हणजे काय आहे, सिंधुदुर्गातला माणूस म्हणजे काय आहे. एक कविता आहे सुंदर की सिंधुदुर्ग हा करतो आहे मनापासून आपुले स्वागत, हृदयामधला लढा जिव्हाळा सदैव जेथे असतो जागत. सिंधुदुर्ग हा करतो आहे मनापासून आपुले स्वागत, हृदयामधला लढा जिव्हाळा सदैव जेथे असतो जागत. औंदार्याला नाही सीमा, आतिथ्याला नाही बंधन, सेवेसाठी तुमच्या उत्सुक अर्पुना आम्ही आपुले तनमन. या नगरीची रीत अशी की अतिथी असतो इथले दैवत, सिंधुदुर्ग हा करतो आहे मनापासून आपुले स्वागत. हिरवी शेते डुलती येते. आता या आमच्या सिंधुदुर्गासाठी बघा, गालीचे अंतरले येतो, गालीचे पाचूचे गालीचे अंतरले निसर्ग देवतेने तुमच्या स्वागतासाठी. हिरवी शेते डुलती येथे, पाट वाहती बांधामधुनी, नदी भेटते समुद्रास, झरे वाहती मधुनी, फणस पोपटी आंब्यांनाही इथल्या लज्जत, सिंधुदुर्ग करतो आहे मनापासून आपुले स्वागत. अतिथी गण हो तुम्हा निमंत्रण, विनम्र होऊन हृदयापासून. मी आणि आत्माराम तुम्हाला दोघांना निमंत्रण देतो की या आमच्या सिंधुदुर्गात. बऱ्याचदा असं होतं की आपलंच जे असतं ते आपण दुर्लक्षित करतो, तसं सिंधुदुर्गचं झालेलं आहे. मुंबईपासून अगदी जवळ आहे, 500 किलोमीटर अंतरावरती, पण लोक काश्मीरला जातात, शिमल्याला जातात. या आमच्या सिंधुदुर्गात आम्ही उत्सुक आहोत. अतिथी गण हो तुम्हा निमंत्रण, विनम्र होऊन हृदयापासून, माणूस इथला असा भाबडा, करेल स्वागत काळीजा अंथरुण. अतिथी गण हो तुम्हा निमंत्रण, विनम्र होऊन हृदयापासून, माणूस इथला असा भाबडा, करेल स्वागत काळीजा अंथरुण. जो येतो तो इथला होतो, अशीच आहे इथली पद्धत, सिंधुदुर्ग हा करतो आहे मनापासून आपुले स्वागत, हृदयामधला लळा जिव्हाळा सदैव येथे असतो जागत, सिंधुदुर्ग हा करतो आहे मनापासून आपुले स्वागत. तर असा आमचा सिंधुदुर्ग. आता दरवाजे ओपन झाले सिंधुदुर्गाचे, रेल्वे आली आहे सिंधुदुर्गामध्ये, चौपदरी रस्ता झाला आहे. मुंबई गोवा NH-17 जो हायवे आहे हा चौपदरी झालेला आहे. जलवाहतूक सुरू करतात नितीन गडकरी.
सागरी किनारा महामार्ग येतोय, म्हणजे तुम्हाला यायला काहीच कठीण नाही. आणि आत्मारामकडे अतिशय मी गमतीत म्हणतो की खरं म्हणजे जात बी तसं आपण बोलणं आजच्या दिवसामध्ये हे, पण मी गमतीत म्हणतो भटक्या जमातीचा माणूस आहे. भटक्या जमातीचा माणूस. तर हा भटक्या जमातीचा माणूस काही किस्से तुम्हाला ऐकवणार आहे. ओव्हर टू आत्माराम. वा वा, काय खूप सुंदर कविता. मी अनेक वेळा ऐकली, पण ही आता ऐकताना आणखीन एकदा मजा आली आणि प्रत्येक वाक्यागणिक शब्दागणिक मी कोकणात माझा प्रवास सुरू झाला. तर आपण एक थोडक्यात, मी जास्त वेळ घेणार नाही, तुमच्याकडेच मी जास्त सोपवणार आहे, कारण तुम्हाला खूप छान आज कार्यक्रम करायचा आहे. मला एक कविता नरेंद्र प्रभूंनी पाठवली, ती मी म्हणतो. कणकवलीचो असलंय तरी मालवणी मी, मुंबईत रवतय तरी मालवणी मी, जगभर फिरले तरी मालवणी मी, भाषा बोलते मालवणी मी. आम्ही जेव्हा मालवणी माणसं एकत्र भेटतो तेव्हा खूप वेळा मालवणी बोलतो. गावी गेलो की ऑटोमॅटिक ती भाषा स्विच ओव्हर होते अक्षरशः, म्हणजे एक वेळ लागत नाही, एका मिनिटात आपण त्या भाषेवर शिफ्ट होतो. तर अशी ही सुंदर भाषा ऐकायला, आणि ज्या भाषेला मच्छिंद्र कांबळेंनी 7 समुद्रा पलीकडे नेला, अशी ही आमची भाषा. आज एक कोणीतरी जोक पाठवला होता, तो पण मी त्या निमित्ताने सांगतो की आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा येतात. तर त्याच्यामध्ये एक शुभेच्छा अशी आली होती की कोकणी माणसांना कोणीच गुरु नसतो कधीच. हा जोक आहे, याच्यावरती तुम्ही फार सिरियसली घेऊ नका. कोकणी माणसांना कोणी गुरु नसतो, कारण त्याचं एक कॉमन वाक्य असतं, तो मेलो माका काय शिकायचलो. मलाही पाठ आहे. तर हे वाक्य एवढं कॉमन आहे की त्यामुळे त्याचा गुरु स्वतःच असतो. तो त्याला कोणी त्याला दुसरा कोणी गुरु नसतो. हा जोक पद्धतीनेच घ्या सगळ्यांनी, पण हे खूप कॉमन वाक्य आहे आणि ते वाक्य खूप रेग्युलरली ऐकलं जातं तिकडे. पु ल देशपांडे, आम्ही नेहमी, मी आणि प्रभू जेव्हा बोलतो तेव्हा हे आम्ही नेहमीच म्हणतो की पु ल देशपांडे यांची सासरवाडी रत्नागिरीमध्ये होती. हे जर आणखीन पुढे आले असते, सिंधुदुर्गात आले असते, तर आज पु ल देशपांड्यांच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये अनेक वल्लींची आणि व्यक्तींची भर पडली असती. एक खूप अजून काही वेगळे पैलू लोकांसमोर आले असते मालवणी माणसाचे, पण ते नाही झालं. असंच मी एक गंमत म्हणून 1-2 गोष्टी सांगतो, फार वेळ नाही घेणार मी. गदिमांनी जे म्हटलंय, कोकणची माणसं साधी भोळी, काळजात भरली त्यांच्या शहाळी. तर तुम्ही कधी कुठल्याही कोकणी माणसाच्या घरात गेलात, किती गरीब असला तरी पण त्याचा जो पाहुणचार असतो तो, मला माझ्या माहितीप्रमाणे, मी जगभरात खूप फिरलोय, पण तो पाहुणचार आपल्याला कुठेच मिळत नाही. अगदी तुम्हाला अगदी गरीबातला गरीब माणूस सुद्धा तुम्हाला जर पाहुणे म्हणून गेलेला असेल, तर तुम्हाला सावधी वडे जर त्याला घालता नाही आले तर त्याला ते पाप वाटतं की आपण ते करू नाही शकलो म्हणून. तर अशी माणसं आनंदी असतात, ऑलवेज आनंदी असतात, फार मी म्हणेन थोडे संतुष्ट असतात, जे आहे त्याच्यामध्ये संतुष्ट असतात. आणि म्हणूनच कदाचित कोकणामध्ये आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड कमी आहे, खूपच कमी आहे. बरोबर, हा, नाकी बरोबरच आपण म्हणू शकतो. तर आणि ह्या आता माझ्या गमती जमतींमध्ये आपण बोलूया. माझी आजी, म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे आपण गेलो की डॉक्टरकडे गेल्यानंतर आमचे पेशंट असतात ते डॉक्टरला सांगतात वेगवेगळ्या गोष्टी, की आपण जनरली आपण सांगतो की मला हे होतंय ते होतंय, पण आपल्याकडे आमच्या कोकणामधली माणसं ही डॉक्टरला 2 गोष्टी ऐकवतात, की डॉक्टरने सांगितलं हे औषध घ्या, ही गोळी घ्या. तर माझ्या आजीकडून मी कितीतरी वेळा ऐकलेलं आहे की तुमका काय कळता, इंजेक्शन द्यावा तुम्ही गपचूप, मग बरं वाटतं माका. तर हा जो प्रकार आहे तो खूप कॉमन प्रकार आहे. त्यामुळे थोडस एक स्टेप पुढेच असतात मालवणी माणसं. एक ह्या मालवणचा किंवा आमच्या सिंधुदुर्गाचा पगडा एवढा आहे आमच्यावरती की नरेंद्र प्रभूंनी यांनी माझी 2 पुस्तकं लिहिली आहेत. हे प्रवासी गीतं माझ्या, आणि त्याच्या आधी लडाख प्रवास अजून सुरू आहे.
तर दुसरं जे पुस्तक आहे हे प्रवासी गीतं माझे, याच्यामध्ये मी जगभरात ज्या काही प्रवास केलेत त्याच्यामधल्या काही देशांवरती ते त्याच्या अनुभवांवरती पुस्तक आहे. तर त्या पुस्तकामध्ये आम्हाला मोह आवडता नाही आला. त्या पुस्तकाची सुरुवात आणि शेवट, मी सुरुवात आम्ही सिंधुदुर्गातून केली, जगभर फिरून आलो आणि पुन्हा सिंधुदुर्गातच येऊन ते पुस्तक संपवलं. त्यामुळे आहे ते जगभराचा प्रवास, पण आम्ही सुरुवात आणि त्याचा शेवट मात्र सिंधुदुर्गातच केला. त्यामुळे तो त्याचा पगडा एवढा आहे की एक वेगळंच नातं आहे आमचं. आणि मला वाटतं प्रत्येक मालवणी माणसाचं तसं असेल की एक त्याचं ती एक नाळ जी जोडलेली आहे कोकणात, ती माणसं जोडलेली असतात कायमस्वरूपी. मला वाटतं आपण मी पुढच्या भागामध्ये काही किस्से घेईन, पण त्याच्या आधी मी तुम्हाला प्रसाद कुलकर्णी तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन की ज्याच्यासाठी लोक आज खूप लोक आलेली आहेत तुमच्या कवितांच्या वाचनासाठी, तर एखादी कविता हा नक्की नक्की. आणि अरे कवी जर कविता ऐकवणार नाही आणि त्याने ती मालवणीत ऐकवणार नाही. तुम्हाला आधी सांगतो, सिंधुदुर्ग जिल्ह्याची आपण सुरुवात तर केली, पण हा रत्नागिरी जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा केला. काय होतं की रत्नागिरी जिल्हा होता हा साधारणपणे एक, मला माझ्या माहितीप्रमाणे एक 400 किलोमीटर लांबीच्या जवळपास हा केवढा तरी मोठा, आणि प्रशासनाला, लोकांना आपलं काम करायला, कारण जिल्ह्याचं ठाणं रत्नागिरी, सावंतवाडीच्या दक्षिण टोकावर किंवा बांद्यापासून रत्नागिरीला जायचं म्हणजे 2-3 तास. आणि बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले त्यावेळी मुख्यमंत्री होते. ते मूळचे कोकणातले, रायगड जिल्ह्यात. 1 मे 1981 या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती झाली. या गोष्टीला तर 30 वर्ष झाली जवळपास. आणि मी त्यावेळी रत्नागिरीत होतो, मी ती मीटिंग अटेंड केलेली आहे. पहिल्यांदा नाव ठेवलं होतं दक्षिण रत्नागिरी आणि उत्तर रत्नागिरी, पण अंतुलेंची केवढी तरी मोठी सभा झाली होती फुल रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर कॉलेजच्या ग्राउंडवर. मी अगदी बच्चा होतो त्यावेळी, हे मला आठवतंय. म्हणून अंतुलेने त्या सभेत डिक्लेअर केलं की शिवाजी महाराजांची स्मृती आणि सिंधुदुर्गाला वंदन म्हणून या जिल्ह्याचं नाव आपण सिंधुदुर्ग ठेवतो. तर अशा रीतीने ते हे झालं. आणि बोली सिंधुदुर्गची ही मालवणी मूळ हे. मालवणी भाषा ही अतिशय छान रसाळ, म्हणजे मालवणी माणसं बोलतात तेव्हा पैंजणांचा नाद वगैरे येतोय, असं काहीतरी असं छान असं वाटतं. तर एक प्रेमाची कविता आहे की, पण हे प्रेम करण्यासाठी सिंधुदुर्गातच जायला पाहिजे, हे तुम्हाला इथे बसून कळणार नाही, माणसांच्या जंगलात बसून कळणार नाही. त्याच्यासाठी पाचूच्या शालूवरती पाय ठेवायला लागेल तुम्हाला, पाचूच्या पायगड्या घातल्या निसर्गाने, तिकडे यायला लागेल. तर तिची मी वाट बघतोय. आणि पौर्णिमेची रात्र आहे, तिने मला भेटायला बोलवलंय आणि चांदणं पडलंय सुंदर असं. आमच्याकडे टिपर म्हणतात, म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा जी होते दिवाळी नंतर त्याला टिपर म्हणतात. तर ते पडलंय आणि तिच्या येण्याची मला चाहूल मिळते. कशी मिळते माहिती? छनक 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 छुम छनक 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 छुम, वाजत पैंजंडा नाद केलो रानावना, वाजत पैंजंडा नाद गेलो रानावना, वारो सांगतसा ती आयलिसा, वारो सांगतसा ती आयलिसा. छनक 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 छुम छनक 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 छुम, छनक 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 छुम छनक 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 छुम. आभाळाच्या झाडाबुडी चांदण्याची पडली खडी, आभाळाच्या झाडाबुडी चांदण्याची पडली खडी, रात रंगतसा ती आयलिसा, वारो सांगतसा ती आयलिसा. छनक 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 छुम छनक 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 छुम, छनक 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 छुम. तिच्या अंगा परिमळ कस्तुरीचो धरवळ, तिच्या अंगा परिमळ कस्तुरीचो धरवळ, जीव फुल्लुसा ती आयलिसा, वारो सांगतसा ती आयलिसा. छनक 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 छुम छनक 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 छुम. आबोलीचो वळेसर, वळेसर म्हणजे वेणी, आणि ही आबोली आमच्या सिंधुदुर्गातच फुलं मिळतात आबोली रंगाची. आबोलीचो वळेसर अमृताचो घडोभर,
अबोलीचो वळेसर अमृताचो घडोभर चालला पडलासा ती आयलिसा वारो सांगतासा ती आयलिसा छनक 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 छुम छनक 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 छुम वाजत पैंजना नाद गेलो रानावाना वाजत पैंजना नाद गेलो रानावाना वारो सांगतासा ती आयलिसा वारो सांगतासा ती आयलिसा छनक 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 छुम छनक 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 छुम छनक 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 छुम छनक 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 छुम. वा वा वा, सुंदर सुंदर, खूपच छान छान, फारच छान. तर अशी ही मालवणी कवितेची गंमत आहे, मालवणी भाषेची मालवणी मुळात बोली भाषा आहे. म्हणजे तिचं जे स्क्रिप्ट आहे ना, लिपी ही मराठी भाषेची जी लिपी आहे तीच आहे, पण भाषेची गंमत असते बघा. या अनुषंगाने तुम्हाला सांगतो, एक उदाहरण घेऊया आपण. थोडं हा शब्द आहे, आपण इथे मुंबईत थोडं म्हणतो. थोडं, मला थोडं थोडा भात वाढ. जेवायला बसल्यावरती आईला मी बायकोला माझ्या सांगतो थोडं. हा, हे तुम्ही थोडं इकडे आमच्या सिंधुदुर्गकडे सरकलात की वायच भात वाढ. हा, आता हेच आणखीन 100 किलोमीटर पुढे गोव्याकडे सरकलात माच शिज जाय. आणि हेच तुम्ही आणि 100 किलोमीटर कारवारकडे सरकलात इल्ल, गोष्ट एकच आहे. त्याची रूप कशी बदलतात बघा. शेवटी भाव महत्वाचा, भाषेचा जो लहेजा असतो तो महत्वाचा, आणि तुमचं एक कम्युनिकेशन जे होतं ते महत्वाचं. या हृदय से त्या हृदय, बस आपल्याला पोचवत आलं. आत्माराम. छान 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 छान. तुम्ही बोलता तेव्हा ऐकत राहावंसं वाटतं, कारण तुमचा तो आत्माराम खरं सांगू का, पॉइंट आहे. नाही खरं सांगू का, गाय जवळ घेते आणि वासरू लुचू लागतं. मला तुमच्यासारखी माणसं भेटली की गाणं सुचू लागतं. वा वा वा, क्या बात आहे. छान छान छान. बरं, मग तुम्ही आता जो काय सिंधुदुर्ग भाषा आणि सगळ्या गोष्टी याच्याबद्दल बोललात, त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली. सिंधुदुर्ग जिल्हा पहिल्यांदा मला, जरी मी सिंधुदुर्गाचा लहानाचा मोठा झालो, अक्षरशः वर्षामध्ये गणपती आणि मे महिना मिळून, मे महिन्यात साधारण महिना दीड महिना आम्हाला वडील आम्हाला गावी नेऊन सोडायचे. गणपतीत दरवर्षी जायचो. पण तरी सुद्धा ते आपलंच होतं, जे म्हणतात ना, घर की मुर्गी दाल बराबर, तसंच होतं. पण ज्या वेळेला मला खऱ्या अर्थाने डोक्यात प्रकाश पडला किंवा सिंधुदुर्गाबद्दल का मला तो भावला ऍक्च्युली खऱ्या अर्थाने, जेव्हा मी एक लडाखचं प्रदर्शन भरवलं होतं मुंबईमध्ये, फोटो प्रदर्शन भरवलं होतं. आणि त्या प्रदर्शनाला पाहुणे म्हणून मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक, त्यांना आमंत्रित केलं होतं. त्यांनी फोटो पाहिले, आमचं एकंदर सगळं काम पाहिलं, आणि साधारण ही 2007ची गोष्ट. तर आणि खूप कौतुक केलं त्यांनी की कोकणातला एक तरुण लडाख सारख्या ठिकाणी जाऊन एवढं काहीतरी करतोय आणि लडाखचं प्रदर्शन भरवतोय, लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. खूप कौतुक केलं त्यांनी. पण हे करता करता त्यांनी सगळ्यात शेवटी एक वाक्य टाकलं की हे सगळं ठीक आहे, पण मग सिंधुदुर्ग जिल्हा एवढा सुंदर जिल्हा, पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला आहे, मग त्याच्यावरती तुम्ही काय केलंय का कधी, काही त्याच्यासाठी तुम्ही काय केलंय का? तर आमच्याकडे उत्तर नाहीच होतं. तर मग म्हणाले ते की करा काहीतरी, तुम्ही करा, कारण लोक तुमच्यासारख्यानी ते पोचवायला पाहिजे, एवढा सुंदर भाग हा लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. आणि त्याच वेळेला मी होतो आणि नरेंद्र प्रभू होते माझ्यासोबत. आम्ही त्यावेळेला त्यांना शब्द दिला की पुढच्या साधारण काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये असंच एक प्रदर्शन आम्ही भरवू, जे सिंधुदुर्गावर असेल फक्त, आणि त्याचं उद्घाटन पण तुम्हीच कराल, आणि याचं आमंत्रण आम्ही आत्ताच देतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आम्ही अक्षरशः झपडल्यासारखे आम्ही विचार केला, अरे हो, खरंच एवढा सुंदर सगळा प्रदेश आहे आणि आपला भाग आहे, आणि आपण त्याच्यावरती विचारच नाही केला ह्या दृष्टीने. आणि मग मी, नरेंद्र प्रभू आणि आमच्या काही फोटोग्राफर मित्र, आम्ही एकत्र येऊन आम्ही एक फोटोग्राफी ट्रिप अरेंज केली. आणि कोकणामध्ये अक्षरशः आम्ही पिंजून काढलं, त्या सिंधुदुर्ग जिल्हा अक्षरशः पिंजून काढला. आणि साधारण 6 ते 7 महिन्यानंतरच आम्ही एक प्रदर्शन भरवलं, आणि ज्या प्रदर्शनाचे उद्घाटक होते मधु मंगेश कर्णिक,
त्यांच्या हस्तेच त्याचं उद्घाटन झालं आणि त्यांनी खूप कौतुक केलं की म्हणजे तुम्ही नुसते बोलला नाहीत, फक्त बोलला नाही तर तुम्ही ते करून दाखवलं. आता हे याच्या पुढे पण अजून काहीतरी करा. हे लोकांपर्यंत प्रदर्शन झालं म्हणजे झालं नाही, आता याच्या पुढे पण तुम्ही सहली लोकांना घेऊन जा, ते दाखवा लोकांना. आणि त्यानंतर मग आम्ही पुढे घेऊन जायला लागलोच. पण त्याच्या आधी एक आणखीन एक मी त्या दिवशी आठवण सांगतो, फार म्हणजे ती दुःखद आठवण आहे ती, की त्या कार्यक्रमाला साधारण एक 8 ते 10 दिवस आधी मच्छिंद्र कांबळेंशी मी बोललो होतो की या असा असा एक कार्यक्रम करतोय, फोटो एक्झिबिशन, आणि त्याचं उद्घाटनाला मधु मंगेश कर्णिक आहेतच, पण तुम्ही सुद्धा नक्की या. आणि त्यांनी पण होकार दिला होता. आणि ज्या दिवशी एक्झिबिशन होतं त्याच दिवशी सकाळी त्यांना मी फोन केला. तिकडून पलीकडून कोणीतरी फोन उचलला आणि त्यांनी मला विचारलं, तुम्हाला बातमी कळली नाही का? माझ्या अंगावर आता सुद्धा काटा येतोय की जी बातमी त्यांनी सांगितली ते ऐकून फारच हल्लो मी. कारण त्याच वेळेला त्याच्या काही तास आधी मच्छिंद्र कांबळे जग सोडून गेले होते. आणि फार म्हणजे त्या दिवशी मी तो कार्यक्रम केला, पण ते दुःख होतं. आणि ते दुःख, नुसतं दुःख त्या कार्यक्रमाला येणार म्हणून नाही, तर ज्या भाषेला एवढा जागतिक दर्जा दिला अशी व्यक्ती मध्येच सोडून गेली, त्याचं फार वाईट वाटलं. आणि मुख्य म्हणजे मच्छिंद्र कांबळेंसोबत माझं एक वेगळं नातं होतं, कारण माझ्या वडिलांचे ते मित्र होते. जेव्हा जेव्हा दामोदर हॉलमध्ये कार्यक्रम व्हायचा, नाटकाचे प्रयोग व्हायचे, तेव्हा आमच्याकडे ते जेवायला यायचे अनेक वेळा. किंवा आमच्या समोर एक मालवणी, मुंबईतलं पहिलं मालवणी हॉटेल, रेस्टॉरंट तृप्ती हॉटेल, तिथे जेवायला यायचे किंवा आमच्याकडे यायचे. तर त्यामुळे ओळख असल्यामुळे मी कित्येक वेळा नाटक मी दामोदर मध्ये पाहिलं होतं. त्यामुळे असं जेव्हा झालं ते फार वाईट वाटलं. पण तो कार्यक्रम केला आणि त्याच्यानंतर आम्ही सहली सुरू केल्या. आणि आज याच्यानंतर आता आज आपला हा कार्यक्रम करण्यामागचा मुख्य उद्देशच तो आहे की लोकांना पुन्हा एकदा त्या सिंधुदुर्गाकडे वळवायचं आहे. आणि कोविड-19च्या नंतरचं जे टुरिझम असणार आहे ते सध्या इंडियामध्येच असणार आहे आणि जवळपास असणार आहे. त्यामुळे आमचा प्रयत्न असा असणार आहे की जास्तीत जास्त लोकांना सिरीज मध्ये आपण अप्रोचेबल आणि अफोर्डेबल. आणि आणखी टॅगलाईन असेल, अप्रोचेबल आणि अफोर्डेबल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पर्यटनासाठी जे काय हवं ते सगळं आहे सिंधुदुर्गामध्ये. आणि असं सिंधुदुर्ग लोकांना दाखवण्यासाठी प्रयत्न करणार. आणि त्याच्यातूनच माझं आणि प्रसाद कुलकर्णींचं माझे म्हणजे बोलणं झालं आणि त्यानंतर हा कार्यक्रम सुचला आम्हाला. तर असा हा सिंधुदुर्ग. पुन्हा ओव्हर टू प्रसाद. हो हो. आणि जसं तुम्ही मच्छिंद्र कांबळेंची आठवण सांगितली, हेच दिवस होते. मच्छिंद्र कांबळे मला वाटतं 1 ऑगस्ट वगैरे असे काहीतरी गेले. आणि ते माझे चांगले मित्र होते, व्यक्तिगत ज्येष्ठ मित्र. आणि मला म्हणाले की आपण एक मालवणी अल्बम करूया, तू गाणी लिही. मला वाटतं कनेक्शन तुटलंय. जरा 1 मिनिट फक्त.
सध्या मला वाटतं यांचा कनेक्शन तुटलंय, पण आपण तोपर्यंत एक छोटासा स्लाइड शो प्रेझेंटेशन दाखवतो, जेणेकरून तेवढा वेळ पण वाचेल. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाला बरीच वर्ष झाली, पण त्याच्यानंतर फार कमी त्याचा उपयोग केला गेला. पर्यटन जिल्हा असून सुद्धा भारतामधला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होणारा तो पहिला जिल्हा होता. तर काय नाही आहे या जिल्ह्यात? मला वाटतं बर्फ आणि वाळवंट सोडलं तर पर्यटनासाठी अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अनेक बॅकवॉटर्स आहेत, सॉरी बीचेस आहेत. पहिल्यांदा सगळ्यात सुंदर आपण बीचेस वरूनच सुरुवात करूया. अनेक बीचेस आहेत. त्याच्यामध्ये शिरोडा, सागरेश्वर, सागरेश्वर, निवती, नंतर देवबाग, भोगवे, हे असे काही बीचेस आहेत जिथे आपल्याला माणसं म्हणजे गावातली माणसं खेळताना दिसतात, किंवा आपण म्हणतो कुत्र सुद्धा दिसत नाहीत, अशी सुद्धा काही बीचेस आहेत की तिथे खरंच कोणीच दिसत नाही. तर अशी सुंदर सुंदर बीचेस लाभलेली आहेत. हा फोटो काढलेला आहे तो भोगवे समुद्र किनाऱ्यावर निवतीच्या किल्ल्यावरून काढलेला फोटो आहे. जवळजवळ 3 किलोमीटरचा भोगवेचा समुद्र किनारा दिसतो वरून. हा संगम पॉइंट जिथे देवबाग आणि नदी आणि समुद्राचा संगम होतो. खूप सुंदर सनसेट आपल्याला बघता येतो तिथून. एकापेक्षा एक सुंदर आणि अनटच बीचेस आपल्याला या एकंदर सगळ्या ठिकाणी आपल्याला बघता येतात. त्याच्यानंतर सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे किल्ले. महाराष्ट्रातील सगळ्यात सर्वाधिक किल्ले 37 किल्ले आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. त्याच्यामध्ये जलदुर्ग, त्याच्यानंतर गिरी आणि भुईकोट अशा 3 प्रकारांमध्ये हे किल्ले आहेत. त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग तर सगळ्यात महत्वाचा असा किल्ला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक झाड होतं, आता ते मेलंय, पण हे समोर तुम्हाला दिसतंय झाड, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ते म्हणजे एकाच नारळाला 2 फांद्या असलेलं झाड. ते आताच गेल्या काही वर्षांपूर्वी ते मेलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊल खुणा म्हणजे पायाचा ठसा इथे उमटवला तुम्हाला दिसतो ह्या फोटोमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर हे तुम्हाला बघायला मिळतं. ते किल्ल्यावर आहे. चारी बाजूनी खाऱ्या पाण्याचा समुद्र असून सुद्धा तिथे आपल्याला 2 गोड्या पाण्याच्या विहिरी सुद्धा आहेत तिथे. आजही एवढ्या वर्षानंतर सुद्धा हा किल्ला अजून एक चांगल्या स्थितीत, म्हणजे तटबंदी तरी चांगल्या स्थितीत आहे. वरती बरीच पडझड झालेली ऑलरेडी आहे, पण त्याच्या पलीकडे तरी अजून ऱ्हास झालेला नाहीये. या फोटो बद्दल आपल्याला आणि या एकंदर या विषयाबद्दल प्रसाद कुलकर्णी सांगतील. तुम्हाला दिसतात फोटोमध्ये बाबासाहेब पुरंदरे आहेत आणि प्रसाद कुलकर्णी आहेत.
बरं का आत्माराम, हा आम्ही एक पूर्वी सिंधुदुर्ग मालवणचे तत्कालीन आमदार होते आमचे जीजी उपरकर. हा 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 आमदार होते, नंतर ते मनसेमध्ये गेले. तर त्यांची ही संधी कोकणातल्या किल्ल्यांवरती, एस्पेशली सिंधुदुर्ग, विजयदुर्ग 38 किल्ले आहेत, 38. आणि सिंधुदुर्ग, कुटमणी, जलदुर्ग. तर कुर्टे बेटावरती मला वाटतं 1600 त्या दरम्यान तर महाराजांनी तो बनवायला घेतला. 3 दिवस मी बाबासाहेबांसोबत मालवणच्या गेस्ट हाऊसवर होतो आणि ते 3 दिवस हे माझ्या आयुष्यातले संस्मरणीय दिवस होते. बाबासाहेब चालता बोलता असं, आमची खास मित्र, माझ्या पितृतुल्य माझ्यासाठी, पण एवढ्या सहजपणे त्यांनी सगळं इतिहास माझ्या समोर उभा केला. म्हणजे जे लोक बाबासाहेबांची तिकीटं काढून व्याख्यान ऐकायला जातात ते मी सहजपणे. आणि किल्ल्यावरती आम्ही गेलो, त्यांना डोलीतून उचलून आणलं, कारण 93, 90, आता 93 वय आहे. तर तिथे आम्हाला त्याने 3 विहिरी आहेत, चारी बाजूनी खारं पाणी, निसर्गाचा चमत्कार बघा. चारी बाजूनी खारं पाणी, मध्ये 3 विहिरी आहेत, दहीबाव, दूधबाव आणि साखरबाव. या आपल्याकडे मला वाटतं आपण फोटो पण आहेत त्यांचे, आता त्या व्यवस्थित बांधून काढलेले आहेत. किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. हे पूर्ण भारतातलं, महाराष्ट्रातलं किंवा भारतातलं एकमेव मंदिर शिवाजी महाराजांचं, ते छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधलं. आणि तिथे जो ठसा आहे तो पायाचा, तो असं वदंत आहे की तो शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा आहे. तर त्याचंही आम्ही हे केलं, फोटो काढले किंवा त्याच्यावरती माहिती आम्ही हे केली. आणि असा, आणि 300-350 वर्ष झाली, पण हा सिंधुदुर्ग अजूनही भक्कमपणे वादळ वाऱ्याला, खाऱ्या पाण्याला, म्हणजे इथे आम्ही मुंबईत राहतो, आम्ही काल घेतलेली मशिनरी आज गंजते. मी टीव्ही घेतला, मी किनाऱ्यावरती राहतो, तर तो आज 4 वर्षांनी खराब होतो. 350 वर्ष ही तटबंदी वादळ वाऱ्याला, खाऱ्या पाण्याला तोंड देत उभी आहे. आणि मला वाटतं 48 बुरुज आहेत त्याच्यावरती. मी आता ते सगळं, आपण पुन्हा भेटू तेव्हा मी कधी छान अभ्यास करून देईन. तर असा सिंधुदुर्ग, सगळ्या किल्ल्यांचा मुकुटमणी. मला वाटतं आत्माराम, मनोहरगडचा फोटो आपल्याकडे नाहीये. मला अशी माहिती मिळाली, मी जेव्हा माहिती काढायला गेलो अशी, की ही माहिती मला बाबासाहेबांकडूनच मिळाली. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरनं सुटले तेव्हा त्यांना काही दिवस अज्ञातवासात राहायचं होतं, कारण औरंगजेबाने चारी बाजूला, शत्रू तर चारी बाजूने मुलखात पण होता, गनीम असेल, कोण असेल सांगता येत नाही. तेव्हा अशी वदंत आहे की मनोहरगडावरती 4 महिने ते अज्ञातवासात राहिले होते. हा गड चढायला अतिशय कठीण आहे. आम्ही त्याचंही फोटो शूटिंग केलेलं आहे. आपली जेव्हा पुढचं सेशन होईल तेव्हा त्याचेही फोटो आपण उपलब्ध, किती ते कठीण होतं, तो किल्ला किती दुर्गम आहे, हे खरं म्हणजे सगळं प्रकाशात यायला पाहिजे. आपल्याला सिंधुदुर्ग माहिती आहे आणि विजयदुर्ग माहिती आहे. विजयदुर्गला घेरी आणावं पूर्वीचं त्याचं. आणि मला वाटतं 700-800 वर्ष झाली त्या किल्ला, तो पहिला आदिलशहाच्या ताब्यात होता. आणि 3 बाजूनी समुद्र आहे, आणि 3 बाजूनी समुद्र आहे, आणि एका बाजूने तो याच्याशी जोडला गेलेला आहे. आणि आजही त्याच्यावरती, म्हणजे दरबार हॉल आहे, त्याच्या भुयार आहेत, त्याच्यात नाट्यशाळा आहे, बुरुज आहेत, त्याच्यात त्या कोठा आहे, दारुगोळ्याचं कोठार आहे. तर हे खरंच तुम्ही वेडवाले सगळं, त्यावेळेचं स्थापत्यशास्त्र, ते एवढी वर्ष कशी टिकली हे कुतूहल, आपले काल बांधलेले पूल आज पडतायत अशी परिस्थिती आहे. आणि हे सगळं बघायलाच पाहिजे तुम्ही. अप्रतिम अप्रतिम. हा समोर दिसतोय तो विजयदुर्ग किल्ला. विजयदुर्ग किल्ला. हो. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याकडे, आपण सगळेच किल्ले दाखवायचे म्हटलं तर कठीण आहे, पण जे काही आहेत पुढे, त्याच्यामध्ये सर्जेकोट, त्याच्यानंतर देवगड आहे, निवतीचा किल्ला आहे, निवतीचा किल्ला आहे, तेरेखोलचा बॉर्डर वरती असलेला किल्ला आहे. हा सर्जेकोट, ऍक्च्युली फोटो हा छोटा आहे, हा सर्जेकोटचा छोटासा किल्ला आहे, मालवण समोरच, म्हणजे सिंधुदुर्गच्या जवळच आहे हा अगदी. त्याच्यानंतर मग रांगणागड, त्याच्यानंतर निवतीचा किल्ला, महादेवगड, अशी खूप किल्ले आहेत की जवळपास आज सगळेच भग्न अवस्थेत आहेत. पण म्हणजे किल्ल्यांचा कोणाला जर इंटरेस्ट असेल आणि इतिहासाचा इंटरेस्ट असेल तर त्यांना बघण्यासाठी खूप चांगली आहे. हा जयगड, तुम्ही मगाशीच तुम्ही म्हणालात
तेच पकडून मी पुढे सांगतो की सिंधुदुर्गात काय नाही आहे. ज्यांना ऐतिहासिक इंटरेस्ट आहे त्यांना इतिहास आहे, ज्यांना निसर्गामध्ये इंटरेस्ट त्यांच्यासाठी निसर्ग आहे, ज्यांना जलपर्यटन पाहिजे समुद्र आहे. काय नाहीये ते सांगा. फक्त तिथे वाळवंट नाहीये. आणि पाऊस बर्फ पाहिजे नाहीये. त्यांच्यासाठी पाऊस आहे आणि बर्फ नाहीये. तुम्ही पाऊस आणि असे मला एक किल्ले. सुंदर कविता आठवली. हा कविता आठवली बरं का आत्माराम. हा दाखवा तुम्ही. बरोबर. मला वाटतं हे धामापूरचं मंदिर दाखवताय. नाही नाही, हे आता धामापूरची मंदिर आहे ते नाही, हे आहे मंदिर हे गिरियेचं रामेश्वर मंदिर, जे कान्होजी आंग्रेंनी बांधलेलं मंदिर आहे. ज्या वेळेला याची स्थापना झाली, स्वराज्याची स्थापना झाली, त्याच्याच आसपास हे मंदिर कान्होजी आंग्रेंनी बांधलेलं आहे. जमिनीच्या पृष्ठभागाच्या खाली बांधलेलं आहे, कारण डायरेक्ट त्याच्यावरती अटॅक होऊ नये, कोणाला कळू नये म्हणून ते खाली खणून बांधलेलं आहे. आणि खूप सुंदर मंदिर आहे, अजून चांगल्या स्थितीत आहे. तर मी आधी मला ते जरा फोटो दाखवतो आणि मग आपण पुढच्या याच्यात जाऊया. हे भराडी देवी, आंगणेवाडीची भराडी देवी आता खूप सुंदर मोठं मंदिर झालंय, नावारूपाला आलंय. हे कुणकेश्वरचं मंदिर, त्याच्या समोर खूप सुंदर बीच सुद्धा आहे. ह्याच्याशी एक आख्यायिका आहे. तुम्ही आता कुणकेश्वरचं मंदिर दाखवलं, ह्याच्याशी संबंधित एक आख्यायिका मी माझ्या लहानपणी ऐकली होती की ह्याच्या आवारात एक केवढी तरी भली मोठी घंटा आहे आणि ती एका मुसलमानाने, हे मंदिर हिंदूंचं पण आपल्याकडे हा जो एकमेकात अभिसरण जे सुंदर झालेलं आहे, तर एक गलबत समुद्रात बुडत होतं, वादळ आलं, अशा प्रकारची काय, मला आता ते व्यवस्थित चेक केली पाहिजे. तर समोर हा कुणकेश्वर दिसत होता. तर तो जो मुस्लिम व्यापारी होता, व्यापाऱ्याचं ते गलबत होतं, तर त्याने त्या कुणकेश्वराला प्रार्थना केली की वादळ हे सगळं निराकरण होऊ दे, माझं गलबत वाजू दे, मग मी तुला घंटा त्या आठवण म्हणून तुझ्या ह्याच्यात बांधेन. आणि तो सुखरूपपणे किनाऱ्याला लागला आणि ती तिथे घंटा आहे अजून, त्याची ती तेवढी तरी मोठी घंटा आहे ती. तर हे फार एक सुंदर उदाहरण आहे. त्याच्यानंतर हे तुम्हाला दिसतंय ते म्हणजे वेतोबा मंदिर. ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला जो नैवेद्य दाखवला जातो तो म्हणजे चपलांचा असतो. त्याच्या मागे एक कथा आहे. या कथाचं सगळं सांगायचं म्हटलं तर आपल्याला फक्त मंदिरांवर एक सेशन करावं लागेल, पण हे खूप वेगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. या मंदिरात एक खूप मोठी चप्पल, कोल्हापुरी चपला ह्या द्या, ती खूप मोठी चप्पल तिथे त्या डिस्प्ले मध्ये पण ठेवलेली आहे. आणि बाकी अनेक चपलांचा असा ढीग असतो, कारण तिथे नवस पूर्ण झाल्यानंतर ज्या दिलं जातं ते म्हणजे एक चपला. आणि तो अशी आख्यायिका आहे की तो गावचं रक्षण करण्यासाठी, म्हणजे मालवणी भाषेला रखवाली म्हणतात, ती करण्यासाठी तो घालून, आणि त्या चपला झिजलेल्या दिसतात, तो फिरतो, रात्रीची चक्कर घेतो, गावची खबरबात घेतो, गावचं जे काही अरिष्ट आहे काय आहे, आणि तो वेतोबा आपलं रक्षण करतो, अशी गावकऱ्यांची आहे. आणि तुम्हाला खरं वाटेल खोटं वाटेल तर आपण तिथे जाऊन बघू शकता, त्या चपला तुम्हाला चपला झिजलेल्या दिसतात. हो हो, मी स्वतः पाहिलेलं आहे. हो हो हो. ही अशी अनेक मंदिरं आहेत, छोटी छोटी आणि सुंदर मंदिरं, पुरातन मंदिरं जी बघायला मिळतात. मी थोडं फास्ट दाखवतो कारण आपल्याकडे तेवढा वेळ नसणार आहे. हा रेड्डीचा गणपती, हा सुद्धा स्वयंभू गणपती आहे. एका कामगाराच्या स्वप्नात आला आणि त्याच्या खणून मग हा गणपती बाहेर एका छोट्या गुहेत काढला गेला. आणि खूप सुंदर लोकेशनवरती हे मंदिर आहे, म्हणजे अगदी मागच्या बाजूला समुद्र आहे. हा साळगावकरांचं, म्हणजे कालनिर्णयच्या साळगावकरांचं मालवणातलं मंदिर. हे प्रत्येक मंदिर याच्यामध्ये एक अशा प्रकारचे मुखवटे असतात जे जत्रेच्या वेळेला वापरले जातात. तर जत्रांबद्दल आपण बोलूच नंतर. आणि असे लहान लहान छोट्या छोट्या याच्यामध्ये एक एखादी छोटासा दगड असतो, त्याला शेंदूर फासलेला असतो, त्याला पूजा केलेली जाते आणि तिथे मग लोक नवस पण बोलतात. तर असाच हा नवस करण्याची ही जागा आहे, जिथे ज्यांना मूल होत नाही ते एक नवस करतात. तर अशी खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि हा श्रद्धेचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपण जे बघणार ते म्हणजे बॅकवॉटर्स. बॅकवॉटर्स मध्ये अगदी आपल्या शिरोड्याच्या किरण पाणी जे आहे आरोंद्याचं, तिथून आपण सुरू केलं तर तिथून अगदी खाली कुणकेश्वर पर्यंत अनेक बॅकवॉटर्स आपल्याला बघायला मिळतात. त्याचे मी तुम्हाला काही फोटो दाखवतो. आणि हे बॅकवॉटर एवढं सुंदर आणि एवढं स्वच्छ आहे
की तुम्हाला केरळच्या कित्येक पटीने सुंदर आहे सगळं. कारण केरळमध्ये आज हजारो पर्यटक प्रवास करतात. इथे कोणीच पर्यटक नसल्यामुळे, फार पर्यटक नसल्यामुळे इथे ती स्वच्छता आणि ते सौंदर्य टिकलेलं आहे अजूनही. आम्ही जेव्हा 2007 मध्ये पहिल्यांदा ट्रिप घेऊन गेलो होतो, तेव्हा आमची स्वतःची होडी एक तयार केली होती आणि त्याच्यावर एक छान इशाटूस एक वरती छप्पर तयार करून ही बोट आम्ही चालवली होती. एवढा अप्रतिम निसर्ग, माणसं नाहीयेत कोणी, पर्यटक फारच कमी. त्यामुळे आता खरं तर गोव्याला, केरळ तर आहेच पण गोव्याला सुद्धा गोव्यापेक्षाही सुंदर काही बीचेस आणि बॅकवॉटर्स आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि आता हळूहळू लोक आता गोव्यातून इथे यायला लागली आहेत, कारण गोव्यातल्या बीचेसना आणि बॅकवॉटर्सला एवढी गर्दी असते की लोकांना हे जास्त आवडायला लागले. हे कर्लीच्या ब्रिज वरून काढलेला फोटो आहे हा. प्रत्येक फोटो हा म्हणजे असं फोटोजेनिक फोटो फ्रेम वाटते. आणि ही किमया फोटोग्राफरची नाहीये, तर त्या निसर्गाची आहे. त्यानंतर बारमाही धबधबा, एक नापणे नावाचा एक बारमाही धबधबा वैभववाडी तालुक्यात आहे, ज्याला तुम्ही मे महिन्यात गेलात तरी सुद्धा पाणी मिळतं. आणि हा जो फोटो आहे तो हा ऍक्च्युली सप्टेंबर ऑक्टोबरचा आहे, पण तुम्ही मे महिन्यात गेलात तरी तुम्हाला चांगलं पाणी तिथे मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त काही आहेत पण ते फक्त ते पावसाळी आहेत. पण हा मात्र नापणेचा धबधबा हा बारमाही आहे. त्याच्यानंतर आंबोली सारखं हिल स्टेशन आहे, ते आंबोलीचं हे हिरण्यकेशी पॉइंट. इथे आपल्याला छोटासा एक 10 मिनिटाचा एक छोटासा चालत जाऊन आपल्याला या ठिकाणी जाता येतं. खूप सुंदर घनदाट जंगल आणि त्याच्यामध्ये असेल छोटस हिरण्यकेशीचं. प्रत्येक गोष्टीला एक कुठली ना कुठली तरी कथा जोडलेली आहे. ते आंबोलीचं हिल स्टेशन. त्याच्यानंतर आपण आता आपण बघूया थोडस कोकणातली खेडेगावं. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मेन हायवेला लागून जी गावं आहेत, म्हणजे कणकवली किंवा कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, ही सगळी आता बऱ्यापैकी थोडी मॉडर्न झाली आहेत. पण जसं आमचं गाव अगदी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली गावं ही अजूनही तेवढीच खेडेगावं राहिलीत. आणि खरंच त्याचा आनंद घेता येतो, म्हणजे खऱ्या गावाचा आनंद घेता येतो. आणि गाव म्हटलं की एसटी आलीच, एसटी शिवाय गाव पूर्ण होत नाही. आणि त्याच्यामधली छोटी छोटी गावं. इथे एक छोटस गाव आहे, आमचे एक मित्र आणि आमचे आज आपल्यात नाही आहेत ते, तुलसी बेहरे. तुम्हाला माहित असतील प्रसाद तुलसी बेहरे, ज्यांनी डॉक्टरेट केली आहे, दशावतारावर डॉक्टरेट केले. त्यांचंच हे गाव तुळसगाव, डॉक्टर तुलसी बेहरे. प्रत्येक गावामध्ये, घरामध्ये, त्यांच्या घराच्या समोर ज्या तुळशी वृंदावन आहेत, एवढी सुंदर सुंदर आहेत की म्हणजे फक्त तुळशी वृंदावनावर एखादा फोटो एक्झिबिशन होईल. ही काही जुनी घरं, त्यांची त्या आराम खुर्ची, हा सगळा प्रकार सगळ्या आठवणींना पुन्हा मागे घेऊन जातो आणि कोकणात घेऊन जातो. ही आजही अशी कौलारू घर जरी कुठलंही पाहिलं की गावची आठवण येते आणि सगळं मन त्या मागे जातं सगळं. अशा टपरीवर बसून चहा प्यायची जी मजा आहे ना, ती खरंच सांगतो कुठल्याच 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्हाला मिळणार नाही. आणि आम्ही आवर्जून जेव्हा जेव्हा जातो तेव्हा अशा टपऱ्या बघून, छोटीशी टपरी बघून तिथे आम्ही एक चहाचा आस्वाद नक्कीच घेतो.
अमृततुल्य म्हणतात तो इथे चहा प्यायल्यावरच कळतं. इथे गोवऱ्या घातलेल्या आहेत सुकत, मागे गवत घातलेले आहे जे गुरांसाठी वापरलं जातं. ह्या कोकणातल्या शाळा छोट्याशा शाळा असतात 5 ते 6 वर्गांच्या, पण खूप छान ते वातावरण फार सुंदर असतं. या अशा छोट्या छोट्या टपऱ्या ह्या तुम्हाला खेडेगावांमध्येच मिळतील. तुम्हाला शहरांमधली जी हॉटेल्स आहेत ती आता बऱ्यापैकी आता थोडीशी सुधारणा झालेली आहे. ते गावातलं वातावरण, आंघोळीसाठी गरम पाणी केलं जातंय. हा जो दुकानदार आहे याच्याकडे सगळ्या जर तुम्ही गोष्टी मोजल्यात तर सगळ्या म्हणून 5 किंवा 6 पेक्षा जास्त नाही आहेत, पण तो आनंदी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. तो काय जे काय मिळेल तो बिझनेस मिळाला तर मिळाला. आजचा दिवसभर वेळ गेला, थोडस काय मला विड्या दिसतात तिथे, त्यातली अगदीच नाही गेलं तर स्वतः त्यातली एक विडी काढून तो फोडेल आणि घरी बंद करून घरी जाईल. हे टिपिकल वातावरण आहे. सारवलेलं शेत, त्याच्यानंतर कोंबड्या, नऊवारी साडी नेसलेली आजी, खळा खळा हा हा. त्याच्यानंतर हे काही तलाव आहेत, ही प्रत्येक गावामध्ये अनेक देवराय आहेत. देवरायांवरती आपण वेगळा कार्यक्रम करू शकतो, एवढा मोठा विषय आहे तो. देवांची संरक्षित जंगलं म्हणतात त्याला. त्याच्यानंतर होळीपासून ते गणपतीपर्यंत सण आहेत. गणेशोत्सव कोकणातला हा तर बघायलाच हवा असा सण आहे, अनुभवायला हवा. गणपती आणण्यापासून ते विसर्जनापर्यंतची जी मजा असते ती एक वेगळीच असते. दशावतार तर खूपच फेमस आहे. सावंतवाडीचा राजवाडा, एकमेव संस्थानिकांचा राजवाडा. सावंतवाडीची लाकडी खेळणी फेमस व जगप्रसिद्ध लाकडी खेळणी ती. ठाण्यामध्ये आंबा तर फळांचा राजा आहे, तो सिंधुदुर्गाचा सुद्धा राजा आहे. त्याच्यानंतर काजू, कल्पवृक्ष ज्याला म्हणतो आपण तो नारळ, जांभळं, रतांबे म्हणजे ज्याच्यापासून कोकम बनतं, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला खायला मिळतात. कोकण मालवणचा मेवा ज्याला म्हणू शकतो आपण. आणि कोकणातला पाऊस हा शेवट आहे आता. कोकणातला पाऊस आणि तो पाऊस आणि तो हिरवा रंग तो बघून तुम्हाला मन तृप्त होतं. हे आमचं गाव, आमच्या गावातल्या घरातून काढलेला फोटो आहे हा समोरचा, समोर दिसतोय तो. थोडक्यात खरं तर आता हा मध्येच ब्रेक झाल्यामुळे मी हा कार्यक्रम केला प्रसाद, कारण मध्ये तुमचा आवाज गेल्यामुळे लोकांना काहीतरी विरंगुळा व्हावा म्हणून हे दाखवलं. नाहीतर आज आपला खरं तुमचाच कार्यक्रम आहे हा. तर ओव्हर टू यू. आता परत आपण पुन्हा तुमच्या गप्पांकडे वळूया आणि तुमच्या ज्या कविता आणि ज्या काही तुम्ही ज्या म्हणणार होतात त्या आता पुढे तुम्ही सादर करा. हो, कविता. आवाज येतोय माझा? हो येतोय. हो, आमच्याकडे जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे पावसामुळे. तर पावसाचा तुम्ही उल्लेख केलात आणि कोकण आणि पाऊस यांचं नातं अगदी अभिन्न असं आहे. काय आहे, कोकण ही चिंचोळा हा जो प्रदेश आहे, परमेश्वराने हा जो पाचूचा पट्टा असा निर्माण केलाय. एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला सह्याद्री पर्वत आहे. तर अरबी समुद्रावरून येणारे सगळे ढग सह्याद्रीच्या पर्वताला तिकडे अडकतात आणि कोकणात पाऊस पडतो. म्हणजे असं म्हणतात की भारतातला सगळ्यात जास्त पाऊस चेरापुंजीला पडतो, 1200 मिलीमीटर. बरोबर. पण हे आम्ही आमच्या भूगोलात शिकलो होतो 25, 30, 35 जे काय असेल तेवढ्या वर्षापूर्वी. पण आता ते पुन्हा एकदा चेक केलं पाहिजे. आता माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात जास्त पाऊस आमच्या कोकणात पडतो. आणि
माझ्या पावसाची कवी आहे शेवटी, मी खूप आठवणी निगडीत आहेत. तर मी पाडगावकर आमचे वेंगुर्ल्याचे, कोकणातले मंगेश पाडगावकर, त्यांची कविता होती की वेंगुर्ल्याचा पाऊस. तर मला कणकवलीचा पाऊस आठवला. मी कुठच्या अँगल मधनं कणकवलीचा पाऊस बघितला. तर ही कविता मी लिहिली होती की कणकवलीचा पाऊस. पुढे ही कविता मिलिंद इंगळेला खूप आवडली आणि सांज गारवा या अल्बम मध्ये त्याने थोडा बदल करून ती घेतली. तर कविता अशी आहे की कणकवलीचा पाऊस मला गाणं गायला सांगायचा. कणकवलीचा पाऊस मला गाणं गायला सांगायचा आणि माझं गाणं ऐकून त्यातले 4 शब्द मागायचा. मी शब्द दिल्यावरती पाऊस अगदी खुश होई आणि नखशिकांत भिजवून मला ओला चिंब करून जाई. कणकवलीचा पाऊस मग धो 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 बरसायचा, माझं घर भिजवून पुन्हा अंगणभर पसरायचा. इंद्रधनु होऊन पाऊस 7 रंगात फुलत असे. इंद्रधनु होऊन पाऊस 7 रंगात फुलत असे. उन्हात पाऊस पावसातून छप्पा पाणी खेळत असे. पावसात चिंब चिंब भिजून काळजाला ही मोहर फुटे. पावसात चिंब चिंब भिजून काळजाला ही मोहर फुटे. पावसामुळे पावसासकट मला ती हवी वाटे. पावसात चिंब चिंब भिजून काळजाला ही मोहर फुटे. पावसामुळे पावसासकट मला ती हवी वाटे. कणकवलीचा पाऊस मला वाटतं कनेक्शन पुन्हा एकदा तुटलंय. जरा 1 मिनिट फक्त वाट बघा. येतोय. माझा आवाज येतोय का? आपला आवाज येत नाहीये. सॉरी, काही गोष्टींवरती आपला अधिकार चालत नाही आणि आपण निसर्ग देवतेला मानतो. तर निसर्गावर तर आपला अधिकार अजिबात चालत नाही. आता हे जे काय कोरोनाचं चाललंय ते बघितलंय तुम्ही. तर
त्या कोरोनाने आमच्या ग्रीन झोनला रेड झोन बनवून टाकलं, अशी परिस्थिती आहे. एनिवे, तुम्ही आता कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू करा. कणकवलीचा पाऊस मला गाणं गायला सांगायचा, माझं गाणं ऐकून त्यातले 4 शब्द मागायचा. मी शब्द दिल्यावरती पाऊस अगदी खुश होई. त्या पावसानेच मला शब्द दिलेतोय. मी शब्द दिल्यावरती पाऊस अगदी खुश होई, नकाशिकांत भिजवून मला ओला चिंब करत जाई. कणकवलीचा पाऊस मग धो 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 बरसायचा, माझं घर भिजवून पुन्हा अंगणभर पसरायचा. इंद्रधनु होऊन पाऊस 7 रंगात फुलत असे, उन्हात पाऊस पावसातून छप्पा पाणी खेळत असे. पावसात चिंब चिंब भिजून काळजालाही मोहर फुटे, पावसामुळे पावसासकट मला ती हवे वाटे. पावसात चिंब चिंब भिजून काळजालाही मोहर फुटे, पावसामुळे पावसासकट मला ती हवे वाटे. कणकवलीचा पाऊस मला थेंबन थेंब आठवतो. हिंदीत ज्याला कतरा कतरा म्हणतात ना, आमच्या मालवणीत थेंबन थेंब. आणि किती सुंदर आहे बघा. कणकवलीचा पाऊस मला थेंबन थेंब आठवतो, अजून सुद्धा माझ्यासाठी पाऊस गाणी पाठवतो. अजून सुद्धा माझ्यासाठी पाऊस गाणी पाठवतो. आमच्या कणकवलीचा, मला वाटतं आत्माराम आपली वेळ संपत आली. एक हो, नाही हरकत नाही. तुम्ही आता पुढे तुम्ही कंटिन्यू करा. तुम्हीच कंटिन्यू करा. आपण हवं तर अजून एक सेशन करू. पण हो हो हो, मलाही तेच वाटतं, कारण आपण आपले विषय आहेत ते अजून बरेच राहिले आहेत विषय. आपल्याला कोकणातल्या नामवंत माणसांबद्दल बोलायचंय, कोकणातली जीवन पद्धती, कोकणातले खेळ, कोकणातला गणपती खूप, आणि कोकणातले निसर्ग तर अजून भरपूर. कोकणातले पर्यटन स्थळ, ब्युटी स्पॉट आपण सगळे नाही घेतलेले. तर आपल्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा इथे येतोच आहे, तर व्यक्तिगत माझ्या इनबॉक्स मध्ये पण भरपूर येतोय. तर आपण, मला वाटतं आणखी एक सेशन, नाही आपण अजून एक सेशन नक्की करूया. पण त्याआधी मी पुन्हा एकदा तुम्हाला, मला वाटतं एखादी कविता करूनच तुम्ही, म्हणूनच तुम्ही आजचा कार्यक्रम संपवा असं मी सांगेन. पण त्याच्या आधी मी सांगेन की हा जो सिंधुदुर्ग आहे ज्याच्याबद्दल आपण आता जे बोलतोय, त्याच्यामध्ये बारमाही पर्यटन हाच आमचा आता मुख्य हेतू असणार आहे. आणि पावसाळ्यात सुद्धा, म्हणजे मुसळधार पाऊस काय असतो तो बघायचा असेल तर तो सिंधुदुर्गासारखं बेस्ट ठिकाण नाहीये. तर तो सुद्धा बघायला याच्या पुढे आम्ही आता न्यायला सुरुवात करू. आणि खूप अग्रेसिव्हली कोविडच्या या प्रॉब्लेम नंतर आम्ही सिंधुदुर्गात लोकांना नेणार आहोत. म्हणजे ते दाखवण्यासाठी, जसं मी लडाख दाखवण्याचा प्रयत्न केला की काहीतरी अद्भुत वेगळं लडाख लोकांना दाखवायचा प्रयत्न केला, तसंच अगदी सिंधुदुर्गातल्या राहणाऱ्या लोकांना, चाकरमान्यांना सुद्धा माहित नसलेला सिंधुदुर्ग आज त्या चाकरमान्यांना सुद्धा आणि इतर सगळ्यांना दाखवायची फार इच्छा आहे. आणि या सगळ्या प्रॉब्लेम नंतर सुरुवात मात्र ही आपल्या सिंधुदुर्गातूनच होणार आहे. त्यामुळे सगळ्यांना त्याचं आमंत्रण, आणि खूप सुंदर पद्धतीने कवितेच्या माध्यमातून आमंत्रण दिलंय प्रसादनी. आणि मला वाटतं आजचा कार्यक्रमाची समारोप एखाद्या कवितेनेच तुम्ही करावी अशी माझी विनंती आहे तुम्हाला. नक्कीच. आजच्या कविता सगळ्या कोकणावरती आहेत, माझ्या मालवणवरती, माझ्या सिंधुदुर्गावरती आहेत. मालवण पासून अगदी जवळ, काही मला वाटतं 10-15 किलोमीटरवरती देवबाग नावाचा एक निसर्ग सुंदर बेट आहे. आणि ते एका चिंचोळ्या पट्टीने फक्त मालवणला मुख्य भूप्रदेशाला जोडलेलं आहे. बाकी त्याच्या चारही बाजूला समुद्र आहे. प्रसिद्ध कामगार नेते दत्ता सामंत ते देवबागला त्यांचं घर आहे, आणि त्यांचे कुटुंबीय आम्ही अगदी जवळचे मित्र आहोत. वर्षातून एकदा आम्ही तिकडे त्यांच्या बंगल्यावरती जातो. त्यांचे चिरंजीव भूषण सामंत, त्यांचा पुतण्या श्रीपाद सामंत, तो माझा खास मित्र. तर साधारण 25-26 जानेवारी आम्ही देवबागला असतो. पांडुरंग साळगावकर, आपल्या भारतीय क्रिकेट टीम मधून खेळलेले प्रसिद्ध क्रिकेटपटू, त्यांचा बंगला आहे तिथे. आणि अद्भुत म्हणजे त्या ह्याच्यात वाळू नुसती, म्हणजे माती मिळणार नाही तुम्हाला, सगळं सुंदर. तर कर्ली नदी जी आहे ती त्या समुद्राला येऊन मिळते, आणि त्या पॉइंटला संगम पॉइंट असं म्हणतात. तिथे जो संगम होतो त्या नदी समर्पण करायला त्या समुद्रात मिसळते. आणि समुद्राचं कुतूहल असतं, तो एखाद्या गंभीर असा योग्यासारखा तिथे तो बसलेला आहे. त्या संगम पॉइंट वरती मी उभा होतो. माझ्या बाजूला दत्ता सामंतांचे पुतणे, तुम्हाला म्हटलं तो एक चिंतामण खुळे नावाचा आमचा एक मित्र आहे भोगव्याचा, तो एक. तर अशी आमची टीम ग्रुप बसलेला होतो.
गप्पा. आणि तो संगम पॉइंट मला तिथे दिसत होता. संध्याकाळ झाली होती, सूर्य डुबत होता आणि मला तिथे त्या संगम पॉइंट वरती कविता सुचली. नदी एखाद्या अल्लड लतिकेसारखी, अल्लड मुलीसारखी, तो ध्यानस्थ गंभीर असा समाधी लावून समुद्र बसलेला आहे आणि खडखड खडखड करत येते आणि तिचा जे अल्लडपणा आहे ना तो त्याच्यात विलीन होऊन जाताना संपतो आणि ती त्याच्यात पूर्णपणे समर्पण करते. तर ह्या कवितेने आपण समारोप करू आणि गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा. तर ही आपल्याला हा समारोप नाही आहे, हा समारोप नाही आहे. गणपतीला आमच्या कोकणात अनंत चतुर्दशीला जेव्हा भटजी त्याला जे अनंत समारोप करतात तेव्हा ते त्याला जा म्हणत नाही, ते म्हणतात पुनरागमनायच, पुन्हा ये, हे गणनायका पुन्हा ये. तर मी असं म्हणतो बरं का आत्माराम, ऐकताय ना? मी असं म्हणतो की हा समारोप नाहीये, ही पुढच्या सेशनची सुरुवात आहे. या कवितेची सुरुवात आहे. बरोबर बरोबर. सो लेट अस बी पॉझिटिव्ह. आभाळाने सूर्य बुडवला, जळास आले भरते, नदी म्हणाली समुद्रासमी तुझी प्रतीक्षा करते. आभाळाने सूर्य बुडवला, माझ्या समोर सूर्य बुडाला होता तिथे. आभाळाने सूर्य बुडवला, जळास आले भरते, नदी म्हणाली समुद्रासमी तुझी प्रतीक्षा करते. एकांताचा अवसर आहे तोवर भेटून घेऊ. पुन्हा उद्या माणसं आली पर्यटनासाठी की नाही भेटायला मिळणार आपल्याला. आता कोणी नाही आहे, फक्त प्रसाद कुलकर्णी आणि बापू सामंत आणि चिंतामण कुळतिकीत जण बसले आहेत. एकांताचा अवसर आहे तोवर भेटून घेऊ, जोवर आहे तमात काजळ तोवर विलीन होऊ. तुझ्याच साठी तुडवत आले पहाड पत्थर काटे. काय किती कठीण प्रसंगातून माहिती आहे तुला, माहिती नाही राजा? तुझ्याच साठी तुडवत आले पहाड पत्थर काटे, नुरो वेगळे माझे मी पण पुन्हा उद्या पहाटे. आज हाच क्षण आहे तुझ्यात विलीन होण्याचा. तुझ्याच साठी तुडवत आले पहाड पत्थर काटे, नुरो वेगळे माझे मी पण पुन्हा उद्या पहाटे. समुद्र होता स्थितप्रज्ञ, समुद्र होता स्थितप्रज्ञ जणू ध्यानी योग्या परी, सरिता शिरली कुशीत त्याच्या नवथर युवती परी. जरा व्हिज्युअलाइज करून बघा ना, व्हिज्युअलाइज करून बघा. समुद्र होता स्थितप्रज्ञ जणू ध्यानी योग्या परी, सरिता शिरली कुशीत त्याच्या नवथर युवती परी. आवेगाला कुस मिळाली भिजल्या दिशा दहाई, आवेगाला कुस मिळाली भिजल्या दिशा दहाई, मिसळून गेले जळात जळ मग या डोळा या देही. रात्र सावळी जळी उतरली चैतन्याची गंगा. रात्र होत आली होती तोपर्यंत, संध्याकाळ संपत आली होती आणि रात्र काळोख आला होता. रात्र सावळी जळी उतरली चैतन्याची गंगा, आणि काठावरती भरात आला नक्षत्रांचा दंगा. त्याच ठिकाणी संगम झाला चंद्र उगवताना, त्याच ठिकाणी संगम झाला चंद्र उगवताना, अजून दिसती त्या पाण्यावर समर्पणाच्या खुणा, अजून दिसती त्या पाण्यावर समर्पणाच्या खुणा. तर माझा कोकण म्हणजे काय, माझा सिंधुदुर्ग म्हणजे काय, समर्पण हे माझ्या कोकण. वा वा वा, सुंदर, फार सुंदर. प्रत्यक्ष घेऊन गेलात तुम्ही देवबाग. कारण मी देवबागला किमान एक 50 वेळा तरी गेलो असेल मी. पण आणि जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा देवबागच्या ह्या संगम पॉइंटला मी पोहोचलोच आहे नक्की. आणि आता याच्या पुढे ही कविता पण आठवेल मला. आणि अक्षरशः प्रत्यक्ष आता आपण रसिकांना घेऊन जायचं. ते तर आता याच्या पुढे लोकांनाच घेऊन जायचं आपल्याला. पण मगाशी पावसात तुम्ही भिजवलं, आता खरं पाऊस इथे पण पडतोय, पण कोकणातल्या पावसात तुम्ही कणकवलीच्या पावसात भिजवलं. आता तुम्ही देवबागला पण घेऊन गेलात आणि एक छान मालवणी कविता म्हटलं. मला वाटतं ह्याच्या पुढचा जो कार्यक्रम आहे तो आपण पूर्णपणे कवितांवरती बेस आपण ठेवू. आणि तुम्ही मागाशी जे म्हटलात ते काही ठराविक मुद्दे आपले जे राहिलेत ते आपण घेऊया. आणि आजचा हा कार्यक्रम संपला असा आपण, संपला म्हणण्यापेक्षा थोडासा आपण एक छोटेसे ब्रेक के बाद, छोटासा ब्रेक के बाद आपण पुन्हा भेटूया. पुन्हा लवकरच भेटू आणि तुम्हाला कळवू सगळ्यांना की कधी भेटणार आहोत ते. तर धन्यवाद. सिंधुदुर्ग आपलाच असा, तुमचा स्वागत असा. कोकण आपलाच असा. हो हो हो.